विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विज्ञानावर आधारित पहिला प्रश्न आहे, रक्त व त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? तर रक्त आणि त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे हिमॅटॉलॉजी होय. काय? हिमॅटॉलॉजी. आता हिमॅटॉलॉजीवरती IMP असे पॉईंट घेतलेले आहेत बघा. तर हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्त आणि विकास अभ्यास. आणि डिटर्मॉलॉजी म्हणजे काय? तर त्वचेचा अभ्यास. आणि यामध्ये प्लाझ्मा रक्तपेशींचा समावेश होतो. हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्त अभ्यास आणि डिटर्मॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. लक्षात असू द्या. भारतामध्ये सर्जरीचे जनक म्हणून कोणास मानले जाते? तर सुश्रुत यांना सर्जरीचे जनक म्हणून ओळखले जाते किंवा मानले जाते. यावरती पॉईंट आहेत बघा. सुश्रुत भारतीय वैद्यशास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखले जाते. आयुर्वेदाचे जनक म्हणून चरक यांना ओळखले जाते. तर ॲलोपॅथी वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून हिप्पोक्रेटसला ओळखले जाते. आणि लुई पाश्चरला पाश्चरायझेशनचे प्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाते. निकोलस कोपर्निकस आधुनिक खगोलशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. आणि आर्यभट्टला भारतीय गणिताचा जनक म्हणून ओळखले जाते. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर हे पुढील कोणत्या शोधाशी संबंधित आहेत? तर रक्तगटांचा शोध त्याच्याशी संबंधित आहे. तर रक्तगटाचा शोध लँडस्टेनरने ABO रक्तगटाचा शोध लावला. रक्तगट पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचा शोध त्यांनी लावला. जन्मदिन 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टली याने लावला. आणि पेन्सिलचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला. आणि क्षयरोग जीवाणू रॉबर्ट हुक याने लावला. या IMP पॉईंट आहेत बघा, तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. ह्याच्यावर देखील प्रश्न पडला जातो. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय डॅश या शास्त्रज्ञास जाते? तर गॅलिलो या शास्त्रज्ञाला शनी या ग्रहाचा शोध लावलेला आहे. डायनामाइट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? डायनामाइट तर आल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. तर आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल डायनामिकचा शोध लावला. थॉमस एडिसन यांनी बल्ब नंतर ग्राफोन इलेक्ट्रिक पेन यांचा शोध लावला. रुडॉल्फ यांनी डिझेल इंजन. आणि आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. असे हे IMP पॉईंट काढलेत. तर ते तुम्ही रेफर करा आणि वहीमध्ये उतरवा, जेणेकरून ह्याच्यावर देखील प्रश्न पोलीस भरतीला विचारला जातो. विज्ञानावर आधारित IMP आहे बघा, म्हणून तुमच्यासाठी पॉईंट काढले आहेत. प्रिन्सिपा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले? तर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपा हे पुस्तक लिहिलेले आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ह्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. आयझॅक गतिविषयक 3 नियम विकसित केले, ते पण या पुस्तकात दिलेलं आहे. हे सुद्धा पॉईंट तुम्ही रेफर करा, वहीमध्ये लिहून घ्या. IMP आहेत, पोलीस भरतीला विचारले जाणारे प्रश्न आहेत. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर ऑक्सिजनचा शोध हा जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक. IMP प्रश्न आहे. तर रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशीचा शोध लावला. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला. आणि लिव्हेनहॉक यांनी जीवाणूंचा शोध लावला. आणि इव्हानोव्स्की यांनी विषाणूंचा शोध लावला. IMP नोट डाऊन प्लीज. अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम प्रतिजैविक तयार केले होते, कोणते? तर पेनिसिलिन. मगाशीच गेलेला आहे. 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. पेनिसिलिन या प्रतिजैविकाने वंडर ड्रगच्या विकासाचा पाया घातला. 1945 मध्ये वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि पेनिसिलिन हे प्रतिजैविक आजही वापरात आहे. आणि भारतात पेनिसिलिन निर्मिती ऋषिकेश, पिंपरी, पुणे. पिरियोडिक टेबल कोणी केलं? तर मेंडेलिव्हने काय केलेलं आहे? पिरियोडिक टेबल. दिमित्री मेंडेलिव्ह यांनी 1869 मध्ये आवर्त सारणीचा शोध लावला. त्यांनी रासायनिक मूलद्रव्याची अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. कोणाला अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाते?
तर रॉबर्ट ओपनहायमर यांना काय केले जाते, अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाते. पेसिसेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरण्यात आणले, तर रॉबर्ट हुक यांनी आणले. रॉबर्ट हुक यांनी निरीक्षणामध्ये त्यांनी लहान ब्रिटिश पेटीसारखी शास्त्रज्ञांची पोकळी जीवनाच्या लहान पाहिली, त्याला एककांचे पिशी असं नाव वर्णन दिलं. करण्यासाठी पिशी पिशी हे हा शब्द सजीवांचं वापरला मूलभूत आणि रॉबर्ट हुक यांनी संरचनात्मक एकक सूक्ष्मदर्शकांचा आहे. वापर करून पुढचा प्रश्न आहे, भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, शास्त्राचे जनक तर म्हणून प्रशांत चंद्र महानोबिस यांना ओळखलं जातं. प्रशांत यांना महालनोबिस यांना भारतीय सांख्यिकीचे जनक असं संबोधलं जातं. त्यांनी बघा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI ची स्थापना केली होती. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत, तर ॲडम स्मिथ हे आहेत. अवकाशाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक बघा डॉक्टर होमी भाभा हे आहेत. 29 जून हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बृहन्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला, वराह मिहिर यांनी बघा हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. चरक भारतीय वैदिक शास्त्राचे जनक बघा, चरक हे भारतीय वैदिक शास्त्राचे जनक होते. सुश्रुत यांनी बघा सुश्रुत सहित हा ग्रंथ लिहिला होता. वराहमिहिर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ होते. पंचसिद्धांतिका, त्याच्यानंतर बृहत्संहिता हे महत्वपूर्ण ग्रंथ यांनी लिहिले. महर्षी कणा कोण होते, तर सूक्ष्म कणाला परमाणु हे नाव त्यांनी दिलं होतं. पुढचा प्रश्न बघा, द्रव अणूंचं बनलं आणि अणु हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला, तर जॉन डाल्टन यांनी हा सिद्धांत दिला होता. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला, तर प्रिन्सिपिया. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जो काय गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. या ठिकाणी पहा, सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, याला पृथ्वीचं गुरुत्व बल म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व बल किती असतं बघा, 9.8 मीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत, तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई. लक्षात ठेवायचं आपल्याला, विक्रम साराभाई हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सापेक्षता जो काही सिद्धांत हा कोणी मांडला, तर आईन्स्टाईन यांनी बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा मांडलेला बघा. आईन्स्टाईन हे जर्मनीमधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी बघा E बरोबर mc स्क्वेअर, लक्षात ठेवा E बरोबर mc चा वर्ग हे जो काही सापेक्षता सिद्धांत हा तयार केला होता. जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून हे ओळखलं जातं E बरोबर mc चा वर्ग. त्यांना 1921 साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते, तर भारतीय हरित क्रांतीचे जनक बघा डॉक्टर MS स्वामीनाथन होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना बघा डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते. आणि डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होते. डॉक्टर विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला, तर थॉमसन एडिसन. बघा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. घरातला बल्ब आहे त्याचा शोध लावला. थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा, विजेचा दिवा, फोनोग्राम, त्याच्यानंतर ग्राहमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध यांनी लावलेले. नंतर त्याचबरोबर एडवर्ड जेन्नर यांनी दिवीच्या रोगाची लसीचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न बघा, ऊर्जा सापेक्षताचा सिद्धांत कोणी मांडला, तर ऊर्जा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे. लक्षात ठेवायचं, आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. सापेक्षताचा विशेष सिद्धांत 30 जून इसवी सन 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडला. याचं सूत्र आहे बघा E बरोबर mc स्क्वेअर, याचं हे सूत्र आहे. या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा तयार केली. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध बघा जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा बघा, प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की शून्याचा शोध कोणी लावला, तर शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला.
थॉमस एडिसनने बघा विद्युत दिव्याचा शोध लावला. न्यूटन गतिविषयक नियम, गुरुत्वाकर्षणाचे बलाचे नियम, न्यूटन यांनी बघा गतिविषयक नियम, गुरुत्वीय बलाचे नियम, त्याच्यानंतर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध, कॅल्क्युलसचे जनक सुद्धा बघा तेच होते. आर्यभट्ट हे महान गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा ग्रंथ होता बघा आर्यभट्टीय. 1975 साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं तर आर्यभट्ट होतं. पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं आर्यभट्ट होतं. पुढचा प्रश्न आहे की पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन या औषधाचा शोध लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलिन हे पहिलं बघा अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक आहे आणि आज सुद्धा हे वापरलं जातं. पहा वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संदर्भात आपल्या सगळ्याला माहित पाहिजे. तर मित्रांनो हे धवल क्रांती म्हणजे दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये आहे. वर्गीस कुरियन धवल क्रांतीचे जनक आहे. वर्गीस कुरियन यांनी बघा अमूल या कंपनीच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत तर व्ही कुरियन आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार लक्षात ठेवा. व्ही कुरियन यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅग्सेसे जागतिक अन्न पुरस्कार आणि 1965 मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना सुद्धा त्यांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे की 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अभ्यासकाराने संशोधन विकसित केले. त्यामुळे बघा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बघा 11 मेला असतो. राष्ट्रीय अंतराळ दिवस बघा 23 ऑगस्ट 2023 ला हा साजरा केला जातो. नेक्स्ट आहे की खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता. एडवर्ड जेन्नर. लक्षात ठेवायचे पहा स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता होता एडवर्ड जेन्नर. स्मॉल पॉक्स म्हणजेच काय का देवीचा रोग आहे. एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधली. त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असं सुद्धा म्हणतात. याला कारक घटक बघा लिओ विषाणू. लक्षात ठेवायचं आहे लिओला विषाणू. लक्षणे काय बघा ताप, पुरळ आणि चक्की ह्याची काही लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न बघा न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तर चेतासंस्थाचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे चेतासंस्थाचा अभ्यास. न्यूरोलॉजी चेतासंस्थाचा अभ्यास. एस्टिओलॉजी तर बघा हाडांचा अभ्यास. एस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास. त्याच्यानंतर बघा ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास. ओडोंटॉलॉजी म्हणजे दाताचा अभ्यास आणि गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूती शास्त्राचा अभ्यास. लक्षात ठेवायचं गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूती शास्त्राचा अभ्यास. गायनॉलॉजी म्हणजे प्रसूतीचा. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ग्रह तारे. लक्षात ठेवा ग्रह तारे याशी संबंधित आहे. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. जॉन मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला. उदाहरणार्थ म्हणजे वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पाडण्याची शक्यता असते असं सुद्धा त्यांनी दाखवले. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला. जेम्स चॅडविक यांनी बघा न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. विमानाचा शोध सगळ्यांना माहिती कोणी लावला तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला आहे. राईट बंधू. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलं तर गार्डन विली. लक्षात ठेवा गार्डन विली यांनी 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलेलं आहे. गार्डन विली या संशोधकांनी सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं. याचा शोध 1949 साली पेरू देशामध्ये लावला आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी केला जातो. पुढचा प्रश्न बघा सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन यांनी टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये काय लावला उत्क्रांतीचा सिद्धांत याचा सिद्धांत मांडला.
तर बघा चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीच्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. त्यात त्यांनी बघा निसर्गामध्ये जगताना बळीतो कानपिळे असा सिद्धांत मांडला. माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यापासून झाली असा दावा त्यांनी केला होता. आणि डार्विनने डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ सुद्धा लिहिला. डार्विनचा सिद्धांत म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कागदाचा शोध हा कोणत्या देशामध्ये लागला तर चीन. चायनामध्ये बघा कागदाचा शोध लागलेला आहे. या ठिकाणी पहा सुमारे 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्याआधी बघा ताम्रपत्राचा वापर केला जात असे. चीनमध्ये लागलेला महत्वाची शोध लक्षात ठेवा. कागद, छपायंत्र, बंदुकीची दारू, दिशायंत्र, दारू. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये कोणकोणते शोध लागले? रेल्वे, वाफेचं इंजन, संगणक, पाणबुडी हे इंग्लंडमध्ये शोध लागलेले आहेत. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? तर जॉन डाल्टन यांनी बघा अणुसिद्धांत मांडलेला आहे. अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असं भारतीय तत्वज्ञान कोणी सांगितलं? तर कणाद यांनी हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्याला परमाणु असं नाव कणाद महर्षी यांनी दिले. प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी हे महान तत्वज्ञानी होते. त्यांनी सर्वप्रथम अणुची अप्रत्यक्ष कल्पना मांडली होती. जहाजे आणि पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. तर आर्किमिडीजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं. आर्किमिडीज तत्व द्रवात आर्किमिडीजचे तत्व म्हणजे काय? द्रवामध्ये एखाद्या पदार्थामध्ये बुडवला असता तो आपल्या वजन इतका द्रव बाजूला सारतो. म्हणजे एखादा जर आपण 1 किलोचं जर माप टाकलं तर 1 किलोच पाणी बाहेर पडेल. हा नियम वापरून जहाज आणि पाणबुड्या तयार करता येऊ लागल्या. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी. वाफेच्या इंजिनाचा शोध लावला कोणी? जेम्स वॅट यांनी. तर वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली हे पण लक्षात ठेवायचं आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर डायनामाइटचा या ठिकाणी नोबेल यांनी शोध लावला होता. लक्षात ठेवा. अल्फ्रेड नोबेल यांच्या भावांचा स्फोटकाच्या अपघातामध्ये मृत्यू झाला म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइटचा उपयोग विहिरी खोदताना, खाणकाम, त्याचबरोबर जे काही स्फोट आहेत बघा विहिरीची सुरंग पाडताना त्याचबरोबर खाणकामीमध्ये याचा वापर केला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे नोबेल पुरस्कार या ठिकाणी चालू झालेला आहे. नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रामध्ये जिवंत व्यक्तींना दिला जातो आणि 1901 पासून 10 डिसेंबरला प्रत्येक वर्षी हा देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे की सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर हम्फ्री डेव्हिड यांनी बघा सेफ्टी लॅम्पचा शोध लावलेला आहे. एडिसनने